कुठे कुठे हाय नमस्कार, मी स्नेहा पोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। आणि आता चला स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे, कारण आज ना उडदाची डाळ बनवणार होती भाजीसाठी, पण मग मुलं बोललेत नको, सो म्हटलं ठीक आहे मी तुम्हाला जे आहे लौकीचे पराठे करून देते। आणि सोबतच माहिती आहे का, आज इतके हात दुखत आहेत, म्हणजे माझ्याच्यानं हे किसणं पण होत नव्हतं। या हातातून त्या हातातून अर्धीच लौकी होती बरं का, पण तरी तीही किसणं होत नव्हती। इतके हात दुखत आहेत ना का विचारूच नका। आणि मुलांचं बघा काहीतरी वेगळं मग काय आपे दिले होते ना, मग आज काय देऊ सांगू का? देऊ इडली देऊ, मग वेगळं काय ऐकलत ना तुम्ही पिहूचं? म्हणजे रोज मी विचार करून करून काहीतरी वेगळा द्यायचा प्रयत्न करत असते। कालच आता अप्पे दिले होते, तरी तो म्हणतोय की रोज रोज तू मला काय पोहेच देते म्हणून। आणि बघा ना, बरं झालं मी व्हिडिओ बनवते, त्यामुळे ना माझ्याकडे एक सबूत असतं की नाही मी तुला या आठवड्यात फक्त एकदा पोहे दिलेले आहेत, आणि ते मी त्याला दाखवलं सुद्धा। नाहीतर बघा ना, असं काही नसतं माझ्याकडे, तर कोणी विश्वास ठेवला असता का की मुलगा इतका भांडून सांगतोय की नाही तू मला दररोज पोहेच देते म्हणून। आणि कुणीही मला म्हटलं असतं बाई ग कशी आई आहे, मुलाला नुसतं पोहे खाऊ घालते। बरं चला, पिहूला म्हणजे आता पोहे तर नको आहेत, कालच अप्पे दिले, आणि आता त्याला मी असं मजाकमध्ये म्हणून दिलं की इडली देऊ का डोसा देऊ का, पण बॅटर तयारच नाही आहे, त्यामुळे शेवड्यांशिवाय आता माझ्यासमोर ऑप्शन नाही। आणि शेवड्या दिलेल्याही नाहीत मी या आठवड्यात, सो शेवड्या बनवून देते। पण त्याआधी आता इथे छान जे आहे मी लौकीचे अप्पे माझ्या डोक्यात नुसतं अप्पे भरलेत, लौकीचे पराठे देते। लौकी आपल्या हेल्थसाठी खूप छान तर असतेच, पण त्यामध्ये ना मी बीट वगैरे असं काही घालायचा प्रयत्न करत असते, म्हणजे ते आणखी हेल्दी होतील। आणि चटपटीत करणं हे एक मोठं मिशन असतं बरं का, म्हणजे मुलांना आवडलं पाहिजे, त्यासाठी चाट मसाला आणि काय ते पिझ्झा सीझनिंग ते तर आता कोणत्याही डिशमध्ये आमच्याकडे कंपल्सरी झालेलं आहे। थोडासा ओवा तिळही मी घालते, त्यामुळेही ना मस्त एक क्रिस्पीनेस येतो आणि टेस्टही मस्त येते। सो असे वेगवेगळं काही घालून जे आहे मी पोहे अप्पे इडली तेच देते, माझ्या डोक्यात नुसतं फिरतंय। आणि डोक्यात जे असलं तर तेच आपल्या होटांवर येत असतं। चला आता माझं जे पराठ्यांचं आहे ना ते मस्त मळून घेतलं मी ना, म्हणजे लौकी जेव्हा किसते ना तेव्हा त्यातला पाणी वगैरे काढून घेत नाही, त्यातच जे आहे कणिक घालून जे आहे मळत असते, एक्स्ट्राचं थोडंही पाणी मी ॲड करत नाही। अगदी घट्टसर दगडासारखं जे आहे ते कणिक मी मळून ठेवते, कारण जसं जसं आपण त्याला मुरायला वेळ देतो ना तसं मग लौकीतून पाणी म्हणजे सुटतं तिला पाणी, कारण नमक वगैरे टाकल्यामुळे। आणि पुन्हा जी कणिक आपण मळलेली असते ती हळूहळू सेल होत जाते, त्यामुळे आधी अगदी घट्ट भिजवते मी, आणि जोपर्यंत मग पराठे करते ना तोपर्यंत म्हणजे जशी आपल्याला पाहिजे असते तशी ती होऊन जाते। सो पराठ्यांचं रेडी आहे, आणि इथे मी शेवड्या बनवते आहे। शेवड्या बघा मुलं टिफिनला न्यायला पाहत नाहीत, तेच मॅगी आवडीने नेतात, कारण काय तर शेवड्या ना अशा गजगजीत होतात, मॅगी मस्त सुटी राहते आणि तिची टेस्टही तशी असते। तर शेवड्याही मी तशाच प्रकारे जी आहे बनवायचा प्रयत्न करत असते, त्यासाठीच मी शेवड्या जे आहेत ना तेलात आधी मस्त भाजून घेते। तुम्ही तेलात भाजून घेतल्यात ना आधी शेवड्या, तर त्यानं छान अशा वेगवेगळ्या बनतात, अशा घट्ट गच्च अशा बसत नाहीत टिफिनमध्ये। सो त्यासाठी आता इकडे मी पराठेही बनवते आहे, आणि सोबत शेवड्याही जे आहे माझे भाजणं चालू आहेत। आता मला माहीत आहे पिहूला कंटाळा आला, पण माझ्याकडे दुसरं खरंच सांगते काहीच ऑप्शन नाही सध्या तरी, म्हणजे त्यासाठी कसं रात्री प्रिपेअर असणं गरजेचं असतं जर काही बनवायचं असलं वेगळं तर। पण मी विचार केला की ठीक आहे की आता मटकी झाली, अप्पे झाले, उपमा दिला होता त्याच्या आदल्या दिवशी, तर म्हटलं आज पोहे वगैरे चालून जातील, आता 3-4 दिवस झालेत तसे, पण पिहूला खायचेच नव्हते, तर शेवटी म्हटलं चला शेवड्या देऊयात। आणि शेवड्या बघा किती छान अशा मोकळ्या बनलेल्या आहेत,
आणि गरम आहेत म्हणूनच नाही बरं का, ह्या थंडही झाल्या ना तरी अशाच छान मोकळ्या मोकळ्या राहतात. तुम्ही ट्राय केलं नसेल ना तर अशा प्रकारे शेवड्या करून बघा कधीतरी. चला, पिहूच्या जरी शेवड्या झालेल्या असल्या तरी आरोहीच्या वेगळ्या कराव्या लागतात, कारण आरोहीला ना कांदा, टोमॅटो, त्यामध्ये भरपूर व्हेजिटेबल्स म्हणजे बरंच काही हवं असतं, पण पिहूला म्हणजे त्याच्या पूर्ण उलट असतं, त्याला ते काहीच चालत नाही. त्यामुळे त्या दोघांचेही मला अशा प्रकारे वेगवेगळ्या बनवाव्या लागतात. रोज मी आवडीने बनवूनही घेते बरं का, पण आज खरं सांगते इतका कंटाळा येत होता, हसायलाही येत होतं आणि रडायलाही येत नव्हतं, पण करणार काय, शेवटी मुलांचं पोट भरणं गरजेचं असतं आणि आवडीचं असलं, छान टेस्टी असलं की मग टिफिन म्हणजे संपून येतो. म्हणून जे आहे इथे थोडीशी जी आहे मेहनत घेणं माझं चालू होतं. शेवड्या बनवताना मी यामध्ये मॅगी मसाला वगैरेही घालते. टेस्ट पण जी आहे मॅगीसारखी बऱ्यापैकी येते. चला, आता इथे माझ्या आरोहीच्या पण शेवड्या बनवून आहेत, माझे पराठेही बनवून आहेत. आता मुलांचा टिफिन पॅक करते, त्यांना खाऊ पिऊ घालते, त्यांना शाळेत पाठवते आणि नंतर तुम्हाला भेटते. माझं ना कामाचंही जरा विचित्रच लॉजिक आहे. ऐकून तुम्हाला तसं हसायलाही येईल, पण माझं काय असतं, जे कामं पटपट होतात, सोपी असतात करायला, म्हणजे ते जास्त दमवत नाहीत ना, असे कामं मी आधी करायला घेत असते. मुलं गेल्यावर खरं तर मी किचन आवरायला पाहिजे, तर तो पसारा मी फक्त झाकून ठेवते, जे झाकायचं असतं ते, आणि तसाच ठेवते. आधी हॉल मस्त क्लीन करून घेते, त्यानंतर बेडरूममध्ये येते, बेडरूम वगैरे सर्व आवरते आणि त्यानंतर जे आहे मी किचन वगैरे आवरायला घेते. म्हणजे ही जी छोटी मोठी कामं असतात ना, ही कमी वेळेत होतात आणि त्यामुळे आपण दमत पण नाही. आणि सोबतच ही छोटी मोठी भरपूर कामं असतात, अति आटोपले की मग आपल्याला वाटतं अरे आता तर आपलं फक्त किचन आवरायचं एकच काम बाकी आहे. आणि तेच जर आपण आधी किचन आवरत बसलं ना, तर किचन आवरता डोक्यात असतं अरे मला हॉल क्लीन करायचा आहे, बेडरूम राहिलं आहे आवरायचं, हे राहिलं ते राहिलं, अशा बऱ्याचशा गोष्टी. त्यामुळे मी काय करत असते, ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहे ना पटपट आवरून घेते. खरं तर कामं तर सारखीच असतात, ती आधी करा किंवा नंतर करा, पण जो एक फील येतो ना की अरे वा माझे सर्व कामं झालेली आहेत, फक्त किचनच आवरायची आहे, म्हणजे या विचारानेच असा उत्साह येतो आणि मग ते किचनही पटपट आवरून होतं किंवा स्वयंपाक वगैरे बाकी असतो ना तोही होऊन जातो. पण नेहमी मी जे पटपट अशी म्हणते ना, आज मात्र तशी पटपट कोणतीच कामं माझ्याच्याने होत नव्हती. खरंच म्हणजे काय करते आहे मी हे माझं मलाच सुचत नव्हतं. एक वेगळीच अशी गुंगी होती. हात दुखतायत, पाय दुखतायत, सतत माझं लक्ष त्याकडेच होतं. इतकं इग्नोर करायचा प्रयत्न करत होती खरं सांगते ना, पण ते काही इग्नोर होत नव्हतं आणि घरातली कामं केल्याशिवाय काही एकतर मला राहवत नाही. खरंच एकदा कामांची सवय लागली ना की मग ते बेडशीटची घडी इकडची तिकडे जरी असली ना तर तेही काही पाहावत नाही आपल्याच्याने. आणि माझंही काहीसं तसंच झालेलं आहे. बेडशीट आता नसतंही ना, म्हणजे असं काढून झटकलं तिथल्या तिथे झटकून व्यवस्थित केलं असतं तरी चाललं असतं, पण ते मनाला पटतच नाही. जोपर्यंत ते पूर्ण काढून खाली छान झटकून पुन्हा अंतरत नाही ना, तोपर्यंत ते काम माझं पूर्ण झाल्याचा जो आहे फीलच मला येत नाही. म्हणून जे आहे असं इकडनं तिकडनं खोचून खाचून जे आहे बेडशीट व्यवस्थित करणं माझं चालू होतं. दररोज बेडशीट असं क्लीन करून पुन्हा अंतरायला जास्तीत जास्त 5 ते 6 मिनटं लागत असतील, पण या गोष्टीला आज मला 10 मिनटं होऊन गेलेत, पण तरी बघा माझं बेडशीट काही टाकणं होतच नव्हतं. एकतर इथे जे दिसत आहेत ना तुम्हाला, हे 2 बेड आहेत आणि 2 बेडवर हे एकच बेडशीट म्हणजे ॲडजस्ट करताना बराच म्हणजे खटाटोप करावा लागतो. पण चला, फायनली आय डन इट. आणि बेडशीटसोबत जे आहे बऱ्यापैकी माझी बेडरूमसुद्धा क्लीन झाली आणि जरा जी आहे मस्त ऑर्गनाइजही दिसत आहे. आणि आता मला किचन आवरायचं आहे, आणखी स्वयंपाक बाकी आहे. मुलांना जर सकाळी भाजी करून दिली ना तर जरा इझी राहतं, म्हणजे भाजी होऊन जाते. कणिकही मी तेव्हाच मळून घेत असते, त्यामुळे ना कणिक मळायचंही एक काम नसतं. पण आज पराठे केल्यामुळे आणि त्यामुळे भाजीही झाली नाही आणि कणिकही मळणं झाली नाही, त्यामुळे आज माझा जास्तीचा वेळ जो आहे मला त्यासाठी द्यायचा आहे. म्हणजे ज्या दिवशी खरं तर जास्त कंटाळा येतो ना त्याच दिवशी जास्त कामं वाढलेली असतात, असं मी बऱ्याचदा अनुभवलेलं आहे. ऑइलच्या बॉटलही आजच रिकाम्या व्हायच्या होत्या का बरं. चला, त्या भरल्यात, त्यानंतर पोळ्या वगैरे केल्यात आणि आता मला बनवायची आहे भाजी. सो उडदाची डाळ मी सकाळीच जे आहे कुकर लावलं होतं, त्यामुळे ती शिजून आहे. फक्त फोडणी दिली का झालं मग माझं काम. हे आवरायचं वगैरे काय, ते भाजी फोडणी दिल्यानंतर पटपट भाजी शिजेपर्यंत मी हे सर्व आवरून घेईल. खरं तर आज कामं मी फार हळूहळू करत होती बरं का, पण तरी बघा म्हणजे कितीही सावध असलं, कितीही काळजीपूर्वक आपण कामं केले ना तरी काही ना काही विसरल्या जातंच.
तसं आज मी भाजीत मीठ घालायचं विसरली होती आणि मला वाटत होतं असं की विसरले, म्हणूनच मी आज टेस्ट करून बघितली. नाहीतर कधीच मी अशी भाजी टेस्ट वगैरे करून बघत नाही आणि मला असं वाटतं की मला कळतही नाही. त्यामुळे ना मला वाटलंही ना काही कमी जास्त तर मी आरोहीच्या पप्पाला किंवा आरोहीला टेस्ट करायला लावत असते. पण आज टेस्ट केली आणि बरंच झालं टेस्ट केली, कारण मीठ ना अजिबातच घातलेलं नव्हतं भाजीमध्ये. स्वयंपाक झाल्यानंतर काय फक्त मी देवपूजा केली आणि कपडे जे आहेत ना ते म्हणजे मशीनला लावून दिलेत. आता त्यानंतर करायचं काय, व्हिडिओ वगैरे एडिट करून बऱ्यापैकी झालेला होता. सो म्हटलं चला हे कबडनं खूपच म्हणजे त्यावरनं असे हात वगैरे उमटलेले दिसत होते. आता व्हाईट कलर आहे म्हटल्यावर ह्या सर्व गोष्टी होतीलच, कारण आमचा अर्धा जास्त संसार या 2 कबडमध्ये आहे म्हटलं तरी चालेल. डेली वेअरचे कपडे, मुलांचे बुक्स, एक्स्ट्राचं सामान, आमच्या एक्स्ट्राच्या गाद्या वगैरे वगैरे काय नसेल यात. पण बघा अशी दचकली ना मी आता. आरोहीचे पप्पा असे ओरडले माझ्यावर, म्हणजे भरपूर दिवसानंतर मी इतका ओरडा त्यांचा खाल्ला असेल या टाईमला. आणि मला तर असं म्हणजे फक्त हार्ट अटॅक यायचा बाकी होता, इतक्या जोरात ओरडलं ते की तुला बरं नाही ना, मग तुला असे रिकामे धंदे सुचतातच कुठून, हा त्यांचा सरळ सरळ मला प्रश्न होता. आणि ते कबड स्वच्छ करायला त्याला लागलेलं तरी काय आहे. सो इथे मी त्यांना दाखवत होती, बघा हे कबड मी आता फक्त एक हात फिरवला, यातला फरक बघा आणि साईडच्या कबडमधला फरक बघा. पण ही एक गोष्ट खरी असते बरं का, म्हणजे ज्याला पाहायचं असतं ना तेच त्याला दिसत असतं. मी 3-3दा म्हणूनही त्यांचं एकच म्हणणं होतं की कबड अगदी क्लीन आहे, तू कशाला रिकामी कामं करते आहे. आणि खरंच ना की तुझी तब्येत बरी नाही आहे. म्हणजे कालपासून माझं चालू होतं ना घरच्यांना, हो हात दुखतायत, हो पाय दुखतात वगैरे वगैरे. म्हणजे आता कोणाला सांगणार, नवऱ्याला सांगणार ना. सो माझं त्यांना 2-3दा सांगून झालं होतं काल रात्रीपासनं. त्यामुळे जे आहे इथे आमची आर्ग्युमेंट चालू होती. आणि बघा असंच आपल्या बायकांचं चुकतं, म्हणजे त्यांनीही आपल्यावर का विश्वास ठेवावा बरं. आता बरं नाही आहे कालपासनं सांगते आहे, तरी माझी कामं चालूच आहेत कामं. मग ते कसे विश्वास ठेवतील. म्हणजे त्यांचं कसं असतं, बाप दाखव एक तर श्राद्ध कर. मग तुला बरं नाही ना, तू स्वयंपाक केला ना, झालं ना ते काम, बाकी राहू दे ना पसारा घरात, राहू दे ना झाडणं पुसणं, झोपून राहणं. पण आपल्या बायकांच्यांनी ते होतच नाही. म्हणजे जीवात जीव असेपर्यंत आपले कामंही होतच राहतात. मग अगदी अंगाशी येते ना तेव्हा जे आहे आपण ब्लँकेट घेतो आणि झोपतो. आणि मी ही एक त्यातलीच आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण खरं सांगते इतके हातपाय दुखत होते, बोटांनी तर अगदी मला पराठे आणि पोळ्या लाटताही येत नव्हते. तरीसुद्धा की झोपून तरी काय करू, त्यापेक्षा माझं एक काम होतं तेवढ्या वेळात, असं काहीसं माझं थिंकिंग होतं. पण आरोहीचे पप्पा कधी नव्हे ते इतके ओरडले ना माझ्यावर. सो मी दुसरं कबड क्लीन करायचं राहूच दिलं आणि सरळ तिथनं उठून आले. पण त्यांनी विचारलं बघा की कबडला झालेलं काय आहे, तर तुम्हाला आता दाखवलं मी किती काळं काळं दिसतंय कबड. बरं चला, आमचा दवाखाना ना 10:30 नंतर ओपन होतो आणि त्यामुळेच मी झोपत नव्हते बरं का, की एकदा दवाखान्यात जाऊन येते आणि झोपते असं काहीसं माझ्या माइंडमध्ये होतं. आणि म्हणूनच माझी छोटी मोठी कामं करणं चालू होती. पण हा असा ओरडा मिळाला. मग चला आता दवाखान्यात आलेली आहे. खरं तर असं वाटलं मेडिसिन वगैरे घेऊन काम होईल, पण डॉक्टर म्हणाले व्हायरल आहे, इंजेक्शनच घेऊन घ्या. सो मस्त इंजेक्शन मिळालं मला आज. सोबत ह्या इतक्या साऱ्या टॅबलेट्सही मिळाल्या. आणि इथे मी इतक्या रागानं बघते ना तर ते आरोहीच्या पप्पांकडे, कारण त्यांना एवढी मजा येत आहे ना. म्हणजे सरांना ते बोलत होते, म्हणजे डॉक्टरांना, की सर हिला ना 1-2 सलाईन द्या, म्हणजे हिला लगेच तरतरी येईल आणि आमचं पूर्ण घर क्लीन वगैरे होऊन जाईल. पण चला आता हसतायत, हसू द्यात, आपली चुकी. घरी आले, आधी जेवण केलं आणि आता मला खरं सांगू का मेडिसिन घ्यायच्या होत्या, पण इच्छा काही होतच नव्हती. असं वाटतं ते इंजेक्शन परवडतं, पण ह्या कडूडक मेडिसिन खरंच परवडत नाही. आणि माहीत नाही का, यावेळेस तशी दररोज मी इतकी ॲक्टिव्ह असते आणि आज तर नुसतं मला जांभळ्यांवर जांभळ्या येत होत्या. म्हणजे माझ्यासोबत नक्की काय होतं हे आज हे मला खरंच कळत नव्हतं. पण आता बरं नाही ते ठीक आहे, कारण कामं बऱ्यापैकी आटोपलेली आहेत. पण सायंकाळी पुन्हा कामाला लागायचं आहे. बरं सायंकाळ ही खिचडीवर वगैरे काढता येईल, पण दुसऱ्या दिवशीचे सकाळचं काय करायचं म्हणून इच्छा नसतानाही अक्कड-बक्कड बंबेबो करत करत जे आहे गोळ्या फायनली जे आहे मी पोटात घातल्या कशा तरी. आणि त्यानंतर मस्त झोप घेतली. आणि झोपताना खरंच मला असं वाटलं होतं आता औषधी घेऊन झोपते आहे म्हटल्यावर उठल्यावर मला अगदी फ्रेश वाटेल आणि हातपाय दुखणं बंद होतील. पण ना तसं काहीही झालं नाही. म्हणून उठल्या उठल्या मस्त गरम पाणी केलं, त्यामध्ये छान चम्मचभर मीठ घातलं आणि आता त्यामध्ये मस्त माझे तळहात तळपाय बुडवून जे आहे मी बसलेली आहे.
यामुळे ना खरंच आपल्या हाताचे जे स्नायू असतात ना ते जरा रिलॅक्स होतात, गरम पाण्यामुळे शेकल्या जातात आणि पेन ना बऱ्यापैकी कमी होतं. म्हणजे माझा असा नेहमीचा अनुभव आहे आणि खरंच खूप रिलॅक्स फील होतं. आणि त्याहीपेक्षा रिलॅक्स मला हे फुलं पाहून वाटतं बरं का. ना पॉर्च्युलका, पर्सलेन हे जे प्लांट्स आहेत ना हे ग्रो करण्याचा बेस्ट सीझन आहे. या सीझनमध्ये या प्लांट्सला भरपूर फुलं येतात. सो त्यामुळे ना आता माझा विचार चालला आहे की पॉर्च्युलका किंवा पर्सलेनचे वेगवेगळ्या कलर्स जे आहे आता गोळा करायचे. आणि त्या प्लांटच्या ना अशा रिक्वायरमेंटही फार नसतात की त्यांना वेल ड्रेनच माती पाहिजे, त्यांना भरपूर ऊनच पाहिजे असं तसं. त्यामुळे तो विचार चालला आहे. आणि तुम्ही बघितलंत ना पिहूचा शाळेचा ड्रेस व्हाईट कलरचा आहे, म्हणजे दररोज तो मला वॉश करावा लागतो पिहू आल्यावर. सो आता ते ड्रेस वगैरे वॉश केला आणि काल जसं मी तुम्हाला सांगितलं की निंबाचा पाला उकळून त्यामध्ये हळद वगैरे घालून जे आहे मी प्लांट्सला देत आहे. कारण माझ्या जास्वंदाच्या प्लांटवर खरं तर मिलीबगचा अटॅक झालेला आहे आणि 8 दिवस सतत मला हा उपाय आता करायचाच आहे. मुलं येईस्तोवरनं म्हणजे मी अशी शांत असते. आरोहीच्या पप्पांची असते बडबड चालू, कधी त्यांना रिप्लाय देते तर कधी देतही नाही. पण मुलं आले ना की माझे ना असे हसून गाल दुखतात. सतत बडबड त्यांची चालूच असते. आणि आता काय तर दोघांची प्लॅनिंग चालू होती, दीदी तू IPS बनल्यावर मला लंबरगिनी गिफ्ट दे, असं तसं पिहू तिच्याकडे फरमाईश करत होता. आणि तीही इतक्या सिरियसली, नाही बाबा तुला लंबरगिनी देऊ आणि माझं सर्व सेविंग त्यातच घालवू का, मी तुला ही देईल गाडी ती देईल गाडी. आणि त्यांच्या ह्या गोष्टी ऐकता मला इतकं हसायला येत होतं का विचारू नका. बरं चला, आमच्या या छोट्या मोठ्या गोड स्वप्नांसोबत आणि या सुंदर गार्डनसोबत जे आहे मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.